हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वंदनाज फूड लॅब. कसे आहात सगळे? मजेत ना? आपली वंदना आपल्या माणसांसाठी आपल्या फूड लॅबमधून घेऊन आली आहे एक मस्त अशी रेसिपी, ती म्हणजे मटर कचोरी. आता छान अशी गुलाबी थंडी पडली आहे. त्या थंडीमध्ये गरमागरम कचोरी बनवूया, खाऊया. चला रेसिपी पाहूया. कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी 1 वाटी मैदा घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घालणार आहे. त्याचबरोबर 2 चमचे तूप छान असं कडकडीत गरम करून घालणार आहे, जेणेकरून तुपाने काय होतं की कचोरी जी आपली ती छान खस्ता आणि खुसखुशीत होते. त्यानंतर चवीपुरता मीठ घालून 2 मिनिटं मिश्रण जे असं एकजीव करून घेणार आहे, हा असा गोळा तयार होईपर्यंत. त्याने कचोरी खूप छान अशी खुसखुशीत होते. त्यानंतर कोमट पाण्याने मी पीठ मळून घेणार आहे. पीठ एकदम सॉफ्ट असं आपल्याला मळायचं आहे आणि मळून झाल्यानंतर मी 15 ते 20 मिनिटांसाठी त्याला परत मुरण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया. इथे मी 1 वाटी मटर घेतले आहेत. इथे मी फ्रेश मटर घेतले आहेत. ते मिक्सरमधून बिना पाण्याचे वाटून घ्यायचे आहे. त्यामध्ये आता तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून तेही वाटण मी वाटून घेणार आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. त्यात लसूण बारीक चिरून घातला आहे. जिरे घातले आहे. जिरे आणि लसूण छान असे ब्राऊन झाले की त्यामध्ये जे वाटण आपण वाटलं होतं ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. त्यामध्ये हळद, धना पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, हिंग, लाल तिखट घालणार आहे. त्यात 1 बटाटा उकळून त्यालाही कुस्करून त्या मिश्रणात घालणार आहे आणि सगळं एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ आणि आमचूर किंवा चाट मसाला जे अवेलेबल असेल ते घाला आणि छान मंद गॅसवर 5 मिनिटांसाठी त्याला होऊ द्या. त्यानंतर त्याला थंड करण्यासाठी ठेवा. तोपर्यंत आपण पीठही इथे परत एकदा छान असं मळून घेऊया. त्याला छान असं सॉफ्ट करून घेऊया. त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत. त्या लाट्या लाटून त्यामध्ये आता थंड झालेलं सारण भरायचं आहे आणि मोदक जसं आपण बनवतो त्याप्रमाणे आपण याचे गोळे करून घेणार आहोत. आणि आता याला लाटायचं नाही आहे. थोडं पीठ घेऊन त्या पिठावर आपण त्याला असं छान असं प्रेस करून घेणार आहोत. एक एक करून आपण इथे सगळ्या कचोऱ्या तयार करून घेतल्या आहेत. इथे साईडला तेलही तापायला ठेवलं होतं, पण तेल खूप जास्त गरम किंवा खूप थंड असं नाही ठेवायचं आहे. मंद मीडियम गॅसवरच आपल्याला गरम करायचं आहे आणि मीडियम गॅसवरच दोन्ही साईडने कचोऱ्या अशा छान टम्म फुगेपर्यंत छान भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा आपल्या कचोऱ्या किती सॉफ्ट आणि मस्त झाल्या आहेत. वरून एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशा कचोऱ्या तयार झाल्या आहेत. माझ्या अशा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बनवून झाल्यानंतर टेस्ट आवडल्यानंतर मला कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.